पाठीमागच्या तासात आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स हा भाग पाहिलेला आहे, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधला. परंतु आता मात्र त्या पिरियडिक क्लासिफिकेशन मधला पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काही क्वेश्चन राहिले त्याच्या पिरियडमधनं. मागच्या पिरियडला राहिलेले क्वेश्चन्स आता पुढे कंटिन्यू करू. ऑन गोईंग थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल it is seen that the elements lithium, barium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon belongs to the period 2. कोणत्या periods मध्ये belongs to the period 2. Write down the electronic configuration of all of them. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे आहे. 2 नंबरचा जो पिरियड्स आहे त्या 2 नंबरच्या पिरियड्स आहे पिरियड्स मधल्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिजे. लिथियम आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 3 2 1. बेरिलियम Be, ॲटॉमिक नंबर आहे 4, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 2. बोरॉन आहे B, 2 ॲटॉमिक नंबर आहे 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 3. कार्बन आहे C 6, ॲटॉमिक नंबर 6 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4 आहे. नायट्रोजन M आहे, इलेक्ट्रॉनिक नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5. ऑक्सिजन O 8 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 6 आहे. फ्लोरीन F आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 7 आहे. न्यूऑन आहे Ne 2 8 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8, त्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले, ॲटॉमिक नंबर माहिती झाले. पिरियड्स 2 मधले एलिमेंटचे नाव क्रमाने माहिती सांगितले. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड न्यूऑन. त्यानंतर इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. ह्या सगळ्या एलिमेंट इन द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. ह्या एलिमेंट्स मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे का? आहे का? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर डिफरंट, नाही सारखी. काय म्हणजे उत्तरात नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर डिफरंट फॉर ऑल दीज एलिमेंट्स. ह्या एलिमेंट्स मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सारखी नाही, ती काय होत चालली, वेगवेगळी वाढत चालली. इज द नंबर ऑफ शेल्स सेम इन दीज. ह्याच्यामध्ये कक्षा सारख्या आहेत का? आहेत. इथं पण 2 कक्षा आहेत, इथं पण 2 कक्षा आहेत, पुढे पण 2 आहेत, म्हणजे शेलची ऑर्बिटची संख्या मात्र सेम आहे. द नंबर ऑफ शेल्स आर द सेम. नंबर ऑफ शेल्स कशा आहेत? सेम. पुढचा भाग आहे, पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ n फॉर द शेल्स k, n अँड m. आता कक्षा k, n आणि m साठी व्हॅल्यू काय आहे? द value of n for the shell k, l and m are 1 2 and 3 respectively. शेलची कक्षा n हा सिम्बॉल ह्याच्यासाठी दाखवतात कक्षेचा क्रमांक कोणता आहे. k ही कक्षा पहिली, l ही कक्षा सेकंड आणि m ही कक्षा ही थर्ड रिस्पेक्टिव्ह क्रमांक. व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याच्याबद्दल मॅक्सिमम नंबर कोणता इलेक्ट्रॉनचा? इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी accumulated in shell. Write down the formula. आणि त्याचा राईट द फॉर्म्युला. मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी accumulated in shell आर ॲज फॉलोज अँड इट्स फॉर्म्युला इज 2n². याचा फॉर्म्युला कोणता आहे? 2n². आता थोडक्यात k शेल नंबर n चा 1, n चा 2, m चा 3 आणि n चा 4 आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी कोणती आहे? ह्या फॉर्म्युलेने काढली जाते 2n². म्हणून 2 8 18 and 32 32 आली त्या ठिकाणी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, डिड्यूस द मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ द शेल k, n and m. k कक्षेची, l कक्षेची आणि m कक्षेची म्हणजे ऑर्बिटची जास्तीत जास्त मॅक्सिमम कॅपॅसिटी किती, हा प्रश्न आहे. मॅक्सिमम कॅपॅसिटी शेल्स ऑर्बिट सिम्बॉल नंबर 2n². मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द शेल k l m n. k ऑर्बिट नंबर 1, l 2, m 3, n 4. फॉर्म्युला 2n², 2 × 1² 2 × 2²
2 into 3 square, 2 into 4 square, 2 into 1 square 2, 2 into 2 square 8, 2 into 3 square 18, 2 into 4 square 32. हा बघा ही मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन द शेल. कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जास्तीत जास्त कॅपॅसिटी किती तर ही दिली. के कक्षेची किती 2, एन ची किती 8, एम ची किती 18 आणि एन ची किती 30. ही त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. आता पिरियडिक ट्रेन्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मधला पिरियडिक ट्रेन्स कोणत्या? पिरियडिक ट्रेन्स when the properties of the elements in the periods मध्ये म्हणजे ह्या पिरियड्स मध्ये आडव्या ओळीमध्ये प्रॉपर्टी काय आहे त्याचा पिरियडिक ट्रेंड काय आहे तर when properties of the elements in the periods of group of the modern periodic table are compared certain regularity आणि कोणत्या एका विशिष्ट रेग्युलेटर बरोबर कंपेअर केले इज ऑब्झर्व इन द रेग्युलेशन. ती ऑब्झर्व केली इट इज कॉल्ड पिरियडिक ट्रेंड्स आणि त्याला काय म्हणले गेले पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. जसे की पिरियडिक ट्रेंड्स आर ॲज फॉलो. मॉडर्न पिरियडिक टेबलचं पिरियडिक ट्रेंड्स ही पहिली त्याचे पिरियडिक ट्रेंड्स आहे व्हॅलन्सी, दुसरा आहे ॲटॉमिक साइज, तिसरा आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. ह्या त्याचे पिरियडिक ट्रेंड्स आहेत. त्याच्यातली पहिली व्हॅलन्सी, दुसरी ॲटॉमिक साइज, तिसरी मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. व्हॅलन्सी कोणती? Valency of an element is determined by the valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shells of the atom. Valency कशावर determine केली जाते? Valency of the elements is determined by the number of electrons present in the outermost shell. व्हॅलन्सी काढली कशावर जाते तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आउटर मोस्ट शेल मध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याच्यावरून व्हॅलन्सी काढता येते. जसं की एक शेल इट इज अन ॲटम इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जसं की सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 2 8 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे याच्यावरून व्हॅलन्सी काढता येते. व्हॅलन्सी डिनोट करते दाखवते. जसं की पुढे बघायचं आता ती कशी असते व्हॅलन्सी कशी असते. व्हॅलन्सी आउटर मोस्ट ऑर्बिट टू डोनेट ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन ऑफ द एलिमेंटची देण्याची किंवा घेण्याची क्षमता ऑफ द एलिमेंट्स ऑफ आउटर मोस्ट ऑर्बिट. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची घेण्याची जी क्षमता एलिमेंटची असते त्याला काय म्हणतात व्हॅलन्सी. आता इथं 2 8 1 आपण आता पाहिलं हा 1 देऊ शकतो आपण म्हणून ही व्हॅलन्सी किती 1. अशा पद्धतीने व्हॅलन्सी काढली जाते. आता पुढे व्हॅलन्सीचा मला वाटतं की आपण 9वी मध्ये शिकलेलोच आहे व्हॅलन्सी. त्याच्या पुढे कंटिन्यू भाग आहे इन अ पिरियड इन सेकंड अँड थर्ड पिरियड. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियडमध्ये व्हॅलन्सी increases from 1 to 4. व्हॅलन्सी काय होतात 1 ते 4 पर्यंत वाढत जातात अँड दे डिक्रीज फ्रॉम 4 to 0 आणि 4 ते 0 कडे डिक्रीज होत जातात. वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द टेबल. डावीकडून उजवीकडे जाताना लेफ्ट टू राईट इन ए ग्रुप. जसं की आता हे पिरियड्स मध्ये पाहिजे डावीकडून उजवीकडे जाताना 1 ते 4 पर्यंत व्हॅलन्सी वाढत जाते आणि 4 नंतर ते 4 3 2 1 0 अशी कमी होत जाते. त्यानंतर इन ए ग्रुप ऑल द एलिमेंट्स ऑफ ए ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत हॅव द सेम नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. आता उभा जो ग्रुप आहे त्याची व्हॅलन्सी मात्र सेम असते. प्रत्येक एलिमेंटची व्हॅलन्सी सेम असते. हेन्स दे हॅव सेम व्हॅलन्सी. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम असते. पिरियड्समध्ये 1 ते 4 कडे वाढत जाते आणि 4 ते 0 पर्यंत कमी होते. कोणत्या पिरियड्समध्ये 2 आणि 3 नंबरच्या पिरियड्समध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी. व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं ह्यांचं रिलेशन काय. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्सी कशावर डिटरमाइन केली जाते. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड. एलिमेंटची जी व्हॅलन्सी इज डिटरमाइन केली जाते
by the number of electron in the outermost shell कोणत्या बाहेरच्या कक्षेत of its atom बाहेरच्या atom that is valence electron. चला आपण काय म्हणतो valence electron. Second question the atomic number of beryllium is 4. Beryllium चा atomic number किती? Beryllium चा atomic number 4 आहे. Of oxygen while that of oxygen is 8. Oxygen चा किती? 8 आहे. Write down the electronic configuration of the two and two reduce their valency from the same. आणि दोघांची valency सेम कशी? हे बघा सर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं 2 2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं 2 6. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती? 6. ह्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथले 2, इथले किती? 6. आणि व्हॅलन्सी किती? व्हॅलन्सी हे 2 देऊ शकतो, डोनेट करू शकतो, मेटल आहे म्हणून ह्याची व्हॅलन्सी 2. आणि इथले ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी इथं 2 घ्यावं लागतं दुसऱ्याकडून म्हणून ह्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे? 2 असणार. दुसऱ्याकडून ऍक्सेप्ट करावा लागतो. हा नॉन मेटल आहे ऑक्सिजन म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन्स घेतो दुसऱ्याकडे आणि इथं ऑक्टेट कंप्लीट करायच्या आउटर मोस्टची म्हणून किती इलेक्ट्रॉन्स घेतो? 2 म्हणून ह्याची व्हॅलन्सी 2. हा 2 देतो ऑक्टेट हे 2 दिल्यानंतर ह्याची डुप्लेट कंप्लीट म्हणून व्हॅलन्सी दोघांची पण 2 आहे. इथं तेच सांगणार आहे एलिमेंट्स atomic number electronic configuration and valency. Beryllium Be4 electronic configuration 2 2 valency 2. For oxygen O atomic number 8 electronic configuration 2 6 आणि valency 2. इथं हे 2 डोनेट करू शकतो, इथं 2 ऍक्सेप्ट करू शकतो म्हणून हिची व्हॅलन्सी 2, इथली देऊ म्हणून हिची व्हॅलन्सी 2. पुढचा क्वेश्चन आहे राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट्स. पहिल्या 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. 1 ते 20 साधी गोष्ट द सिम्बॉल अँड राईट डाऊन द व्हॅलन्सी. हा क्वेश्चन बऱ्यापैकी महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे लक्ष द्यायचं का तर ह्याच्यावरती सगळा भाग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, प्रॉपर्टीज आहेत वगैरे शिकता येतात. हायड्रोजन H आहे 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, व्हॅलन्सी 1 आहे, हेलियमची H ॲटॉमिक नंबर 2 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आहे, व्हॅलन्सी 2 आहे. त्यात ऑक्टेट डुप्लेट कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा ऑक्टेट लिथियम 2 1 2 1 याची व्हॅलन्सी 1 असणार आहे. आणि इथं बेरिलियम B 2 2 तिथं व्हॅलन्सी 2, बोरॉन आहे B 2 3 3 व्हॅलन्सी 3, कार्बन आहे C 6 2 4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4 4 व्हॅलन्सी 4, नायट्रोजन N आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 7 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5 आहे म्हणून ह्याची व्हॅलन्सी 5 होते का? नाही, ह्याची व्हॅलन्सी किती होते? 3 असते. ऑक्सिजनचं पण तसंच आहे 2 6 व्हॅलन्सी किती असणार आहे? 2. क्लोरीनचं F आहे 2 7 आहे व्हॅलन्सी 1 असणार आहे. आणि निऑनची Ne 2 8 आहे, निऑनची व्हॅलन्सी किती असणार आहे? 0. नंबर ऑफ एलिमेंट्स आणखी पुढं सोडियमकडे गेलो. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आहे. त्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोडियमचं 2 8 1 आणि व्हॅलन्सी 1, मॅग्नेशियमचं 2 8 2 व्हॅलन्सी 2, ॲल्युमिनियमचं 2 8 3 3, सिलिकॉनचं 2 8 4 4 2 8 5 व्हॅलन्सी 3, 2 8 सल्फरचं 2 8 6 व्हॅलन्सी 2, क्लोरीनची 2 8 7 व्हॅलन्सी 1, आर्गॉनची 2 8 8 व्हॅलन्सी 0, पोटॅशियमची 2 8 8 1 व्हॅलन्सी 1 आणि 2 8 8 2 व्हॅलन्सी 2. चौथा क्वेश्चन व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ द व्हॅलन्सी while going from left to right within the period? Explain your answer with the reference period 2 and 3. आपण मगाशी पाहिजे in second and third period valency increases from 1 to 4 and then decrease from 4 to 0 when we go from left to right in table. आपण डावीकडून उजवीकडे जाताना 1 ते 4 पर्यंत व्हॅलन्सी पिरियड्स 2 आणि 3 क्रमांकच्या पिरियडमध्ये 1 ते 4 पर्यंत व्हॅलन्सी वाढत जाते आणि नंतर 4 ते 0 पर्यंत कमी होत जाते.
इन सेकंड पिरियडचं एक्झाम्पल पण दिलं आहे. सेकंड पिरियड दिलं आहे लिथियम बेरियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन निऑन. आणि थर्ड पिरियड पण दिला आहे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन. आणि व्हॅलन्सी 1 ते 4 पर्यंत तिथं पण वाढत गेली आणि नंतर 4 पासून 0 पर्यंत कमी कमी होत गेली. आता 5वा क्वेश्चन आहे व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ द व्हॅलन्सी while going down in group? Explain your answer. Reference group 1, 2 and group 8. The valency of an element is determined by the number of valence electrons in the outermost shell of an atom. Elements, all the elements in group have the same number of valence ग्रुपमध्ये सगळ्या पहिल्या ग्रुपची व्हॅलन्सी एकच असणार, दुसऱ्या ग्रुपची व्हॅलन्सी 2च असणार, 18व्या ग्रुपची व्हॅलन्सी 0 असणार. ह्या पद्धतीने हेन्स दे हॅव सेम व्हॅलन्सी. म्हणून प्रत्येक ग्रुपमधल्या प्रत्येक एलिमेंटची व्हॅलन्सी कशी असणार सेम असणार. ऑल द एलिमेंट्स इन ग्रुप फर्स्ट ऑफ अल्कली मेटल्स हॅव इलेक्ट्रॉनिक व्हॅलन्स शेल सो हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन अँड complete its output. Valence of the elements in group is 1. लिथियमची 1, सोडियमची 1 आणि पोटॅशियमची 1. तसंच सेकंडमध्ये पण असणार ऑल द एलिमेंट्स इन ग्रुप सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल हॅव द electrons in the valence set is the tendency to lose electrons and complete its octet. Hence valence of elements in group is 1 is 2. Group 2 is 2. Group 2 पाहिजे 2 is 2. बेरियमची 2, मॅग्नेशियमची 2 आणि कॅल्शियमची 2. तसेच ग्रुप 18 ची पण तीच असणार. ऑल द एलिमेंट्स इन ग्रुप 18 हेन्स व्हॅलन्स ऑफ द ग्रुप 18 इज 0. हे He2 हे आपलं एक्सेप्शन्स आहे. डुप्लेट कंप्लीट होते. न्यूऑन 288, आर्गॉन 288, क्रिप्टॉन 288, 188 इथपर्यंत. म्हणजे व्हॅलन्सी हा भाग आपण आता पाहिजे. व्हॅलन्सी ग्रुपमध्ये काय होते, पिरियड्समध्ये काय होते. पिरियड्समध्ये व्हॅलन्सी इन्क्रीज होते 2 आणि 3 नंबरच्या पिरियडला 1 ते 4 पर्यंत आणि 4 पासून 0 पर्यंत कमी होते. तसे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी पहिल्या ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये आणि 18व्या ग्रुपमध्ये व्हॅलन्सी जशीच्या तशी असते. म्हणजे एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असणार आहे आणि तीच व्हॅलन्सी प्रेझेंट